नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कसे आहात? मस्त मजेत ना? आज आपण वर्ग 9 विषय भूगोल या विषयातील अत्यंत महत्त्वाचं एक प्रकरण शिकणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा. विद्यार्थी मित्रांनो, या आंतरराष्ट्रीय वाररेषेसंदर्भात वर्ग 9 मध्येच फक्त काम नाही, तर आपण भविष्यामध्ये ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहात, मग त्यामध्ये MPSC असो, UPSC असो, चाहे STI असो, PSI असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, या स्पर्धा परीक्षांमध्ये या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर एखादा प्रश्न निश्चित दिलेला असतो. त्यामुळे हे प्रकरण फक्त वर्ग 9साठीच महत्त्वपूर्ण नाही, तर पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला याचा महत्त्वाचा उपयोग होणार आहे. मग अधिक वेळ न घेता आपण या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण काही स्लाइड्स बघणार आहोत. या स्लाइड्सच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत आणि त्यानंतर आपण काही गणित घेणार आहोत आणि आपण शिकणार आहोत की जागतिक प्रमाण वेळ ही कशी ठरवली गेली, कोणत्या वेळेस कोणत्या ठिकाणी कोणता वार आणि कोणती दिनांक असेल, याचा व्हिडिओ आपण या स्लाइड नंतर बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा आणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केलेली आहे. पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळेतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलनाचा कालावधी यांची सांगड घातली, म्हणजेच पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीला 360 अंशातून स्वतःभोवती फिरण्यास 24 तास लागतात असंही म्हणता येईल. पृथ्वी परिवलन करतेवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ ही पश्चिमेकडील ठिकाणांपेक्षा नेहमीच पुढे असते. आपल्याला आकृतीत दाखवलेलं आहे. मग या वाराच्या गोंधळावरील काय उपाय असेल? 180 अंश रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यास 180 अंश रेखावृत्त 12 तासाच्या फरकाने येत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वाराच्या गोंधळ होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यासाठी जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांकाची किंवा वाराची सुरुवात आणि शेवटही 180 अंश रेखावृत्तावरच होतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा करताना पुढील बाबी विचारात घेतल्या जातात. 1. प्रवास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे करताय, म्हणजेच प्रवासाची दिशा. आणि दुसरा म्हणजे चालू असलेला वार व दिनांक. समजा जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना आहे तोच दिवस आणि तीच तारीख ग्राह्य धरावी लागते. उदाहरणार्थ 25 डिसेंबर गुरुवार असेल तर तोच वार धरावा लागेल, कारण आपल्याला आधीच्या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आणि त्यामुळे पश्चिमेकडील ठिकाणापेक्षा पूर्वेकडची वेळ ही नेहमीच पुढे असते. त्याचप्रमाणे जर अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना वार व तारीख एक दिवस पुढे न्यावी लागते. म्हणजे जर समजा 25 डिसेंबर गुरुवार असेल तर शुक्रवार 26 डिसेंबर ग्राह्य धरावा
लागेल. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या नेहमी पश्चिमेला सुरू होतो आणि पूर्वेला संपतो. 180 अंश रेखावृत्ताबरोबर रात्री 12 वाजण्याच्या क्षणी एकच वार असतो. तेथून पूर्वेकडे असणाऱ्या म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चिली इत्यादी देशाच्या दृष्टीने वार संपणार असतो, तर पश्चिमेला असलेल्या ऑस्ट्रेलिया, जापान येथे वार सुरू होणार असतो. मग आंतरराष्ट्रीय वाररेषा. आपला दिवस 24 तासाचा असतो. हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या वेळी होत असते, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात सर्वात अगोदर कुठे होते, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी सन 1884 वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली होती. ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूस असलेल्या 180 अंश रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढली आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक आणि वारात बदल करावा लागतो, असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो तुम्हाला या आकृतीवरून सहज लक्षात येत असेल. ही रेषा जर काही बेटे किंवा भूभागावरून गेली असती, तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व पश्चिम बाजूला एक वार असे दिसून आले असते. तसेच जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा आणि कधी ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला, हे मात्र समजले नसते आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा ही संपूर्णतः पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 0 अंश रेखावृत्तासारखी सरळ नाही आहे. काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्ताच्या पूर्वेला तर काही ठिकाणी पश्चिमेला वळलेली दिसून येते. या वाररेषेत अनेक वेळा बदल केला गेला, परंतु शेवटचा बदल मात्र सन 2018 या वर्षी केला गेलेला आहे. या आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग हा 180 अंश रेखावृत्तावरून गेलेला दिसून येतो. आता या आंतरराष्ट्रीय वाररेषेचे एक महत्त्व कोणते आहे, कशासाठी ही आंतरराष्ट्रीय वाररेषा निर्माण केली गेली, तर आपल्याला सांगता येईल की आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वाररेषा वेळ आणि वाराच्या समायोजनाच्या गरजेतून निर्माण झाली आहे. आधुनिक जगात वेगाने घडणाऱ्या घडामोडी संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा ही उपयोगी पडत असते. हवाई मार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. यावरून आपल्याला असं लक्षात आलं असेल की आंतरराष्ट्रीय वाररेषा ही का बरं महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे परिवलन आणि रेखावृत्त यांची सांगड घातलेली आहे. पृथ्वीवर उभ्या आणि आडव्या काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत, ज्याला आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त असं म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो,
आतापर्यंतच्या स्लाइड्समध्ये आपण विविध बाबींचा अभ्यास केला. पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते, वृत्तजाळी म्हणजे काय, त्यानंतर अमेरिकन प्रोफेसर यांनी जागतिक वाररेषा आखण्यासाठी कोणत्या वर्षी परिषद बोलवली होती, कोणत्या महासागरातून ही आंतरराष्ट्रीय वाररेषा केली गेली आहे, तिचा उपयोग काय, तिचे फायदे काय, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे गेल्यास वेळ आणि दिवस समोर न्यायचा की मागे न्यायचा, या संदर्भामध्ये आतापर्यंत आपण विविध स्लाइड बघितल्या. त्यातून काहीशी पुसटशी कल्पना आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडं प्रात्यक्षिक करून बघूया. आता आपण विविध गणित या माध्यमाचे बघणार आहोत. त्यामुळे आपण काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन याचा अभ्यास करावा. आपण आता पाठ्यपुस्तकातीलच एक उदाहरण घेणार आहोत. त्या उदाहरणाकडे आपण वळूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही आकृती दिसत आहे. तत्पूर्वी या आकृतीकडे वळण्यापूर्वी आपण थोडंसं एक महत्वाची जी गोष्ट आहे ती या ठिकाणी समजून घेऊया. पृथ्वीला सूर्याभोवती परिभ्रमण करण्याकरिता 365 दिवस 6 तास लागतात. पण व्यवहार सुरळीत व्हावा यासाठी गणना करण्यासाठी गोंधळ होऊ नये यासाठी फक्त 365 दिवस मोजतात, 6 तास मोजत नाही. मग हे 6 तास गेले कुठे, किंवा या 6 तासाचा नंतर कसा उपयोग केला जातो, तर दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा होतो. किती दिवसाचा होतो? 29 दिवसाचा होतो. मग हे जे 6 तास होते, हे 6 तास गुणीला 4 वर्ष, 6 चौक 24 तास म्हणजे 1 दिवस. आणि म्हणून दर 4 वर्षांनी फरवरी महिना हा 29 दिवसाचा घेतला जातो. ही जी महत्वाची गोष्ट आहे ही आपण ध्यानात ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीचा अभ्यास करण्याआधी आपण पुन्हा एक छोटस महत्वाची गोष्ट या ठिकाणी जाणून घेऊया. वास्तविक पाहता पृथ्वीला एका अंशातून दुसऱ्या अंशामध्ये जायला किती वेळ लागतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मग त्याचं उत्तर आपल्याला कसं काढता येईल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजावून घेता येईल. पृथ्वी ही वर्तुळाकार पद्धतीने फिरत असते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की वर्तुळाचं एकूण क्षेत्रफळ असते 360 डिग्री, बरोबर आहे. आणि तिला प्रदक्षिणा मारायला लागतात 24 तास किंवा 1440 मिनिटे. मग 360 अंश फिरायला तिला 24 तास किंवा 1440 मिनिटे जर लागत असेल, तर मग 1 डिग्री किंवा 1 अंशात्मक अंतर पार करायसाठी तिला किती वेळ लागेल, याचं साधं 1 अंशात्मक अंतर पार करायला तिला किती वेळ लागेल याचं उत्तर काढण्यासाठी अत्यंत एक साधं पद्धत आहे. मग 1440 भागीला 360 डिग्री याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येते 4 मिनिट. म्हणजेच 1 डिग्री तिला जायला 4 मिनिट इतका कालावधी लागतो. 360 डिग्री पृथ्वी फिरत असते, तिला 24 तास लागतात. 24 तासाचे आपण मिनिटांमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर 1440 मिनिटं येते. तर मग 1 डिग्री फिरायला तिला किती वेळ लागेल, म्हणून आपण 1440
भागीला 360 केलं तर आपल्याला उत्तर मिळालं 4 मिनिटे. याचाच अर्थ असा की पृथ्वीला 1 डिग्री फिरायसाठी 4 मिनिटे एवढा कालावधी लागतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या उदाहरणाकडे वळूया. आता मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं की पृथ्वीला 1 डिग्री अंशात्मक अंतर पार करायसाठी 4 मिनिटे लागतात. आपण या ठिकाणी जर बघितलं तर 30 डिग्री अंशात्मक अंतर घेतलेलं आहे. मग हे डिस्टन्स किती? 30 गुणिला 4 बरोबर 120 मिनिटे म्हणजे 2 तास. काय लक्षात? आपण जे 30 अंशात्मक अंतर घेतलेलं आहे, 30 अंशात्मक अंतर जे घेतलेलं आहे त्यामध्ये 2-2 तासाचा फरक आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग आता मिनल आणि सुनील हे दोघेही गुरुवारी 12 वाजता या पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा मारायसाठी निघालेले आहेत. ज्यावेळेस 0 अंशावर म्हणजे ग्रीनिचवर सुनील हा पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला आणि मिनल ही पश्चिमेकडून पूर्वेकडे आलेली आहे. मग यांनी फिरताना म्हणजे प्रदक्षिणा मारताना कुठे गोंधळ केला, कुठे गडबड केली हे आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी सुनील जो आहे तो गुरुवारी 12 वाजता पूर्वेकडून पश्चिमेकडे निघाला आहे. मग ज्यावेळेस तो 30 अंश पूर्ववर पोहोचेल, या ठिकाणी दुपारचे 12 वाजलेले आहेत, तो 30 अंश पूर्ववर पोहोचेल त्यावेळेस या ठिकाणी वाजले असणार 2 दुपारचे. वार असेल गुरुवार. त्यानंतर तसाच तो पुढे गेला 60 अंशावर. या ठिकाणी किती वाजले असतील? 4. वार असेल गुरुवार. पुन्हा तो तसाच 90 अंशावर गेला. पुन्हा 2 तासांनी वेळ गेली. वाजले असेल 6. वार असेल गुरुवार. मग पुन्हा तो 180 अंश पूर्व रेखावृत्तावर पोहोचला. त्या ठिकाणी वाजले असतील 8. वार असतील गुरुवार. त्यानंतर पुन्हा तो 150 अंश पूर्व रेखावृत्तावर पोहोचला. यावेळी सुद्धा या ठिकाणी 10 वाजले असतील आणि गुरुवार होता असं त्याला वाटत होतं, सुनीलला वाटत होतं. त्यानंतर तो पुन्हा 180 रेखावृत्तापर्यंत गेला. त्या ठिकाणी वाजले होते 12 आणि वार होता गुरुवार. आता जेव्हा सुनील 180 अंश रेखावृत्तावर पोहोचला तेव्हा त्याला 12 वाजले होते आणि त्यांनी गुरुवार पकडलेला होता. इथपर्यंत तो बरोबर होता. पण जेव्हा तो समोर चालला त्यावेळेस त्याने या ठिकाणी वारामध्ये गोंधळ केली आणि तो जेव्हा 150 अंश पश्चिम रेखावृत्तावर पोहोचला त्याला वाटलं आता 2 वाजले असतील आणि शुक्रवार त्याने ग्राह्य धरला होता. तसाच तो समोर चालत निघाला. जेव्हा तो 120 अंश पश्चिम रेखावृत्तावर पोहोचला तेव्हा त्या ठिकाणी त्याला 4 वाजले होते. त्यांनी शुक्रवार पकडलेला होता. मग तो पुन्हा चालत आला. 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला त्या ठिकाणी 6 वाजले होते आणि त्यांनी शुक्रवार पकडलेला होता. पुन्हा तो जेव्हा 60 डिग्री पश्चिम रेखावृत्तावर आला तेव्हा 8 वाजले होते आणि त्यांनी शुक्रवार ग्राह्य धरला होता. तसाच तो 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर पोहोचला तेव्हा 10 वाजले होते आणि त्यांनी वार शुक्रवार ग्राह्य धरला होता. मग जेव्हा तो 0 अंश रेखावृत्तापर्यंत पोहोचला म्हणजे ग्रीनिश पर्यंत, म्हणजे ज्या ठिकाणाहून त्याने सुरुवात केली होती
त्या ठिकाणी तो पोहोचला तेव्हा त्याच्या मते 12 वाजले होते आणि वार होता शुक्रवार. असं गणित या सुनीलने केलं होतं. म्हणजे सुनीलच्या मते त्याला तो जेव्हा गुरुवारी निघाला होता 0 अंश रेखावृत्तापासून आणि जेव्हा तो पुन्हा त्याच जागेवर परत आला तेव्हा त्याच्या मते वार होता शुक्रवार आणि वाजले होते 12. आता आपण बघूया की मिनलने काय केलं किंवा मिनलला काय वाटलं. ज्याप्रमाणे सुनील हा पूर्वेकडून प्रदक्षिणा मारत निघाला होता त्याचप्रमाणे मिनल सुद्धा पश्चिमेकडून प्रदक्षिणा मारत निघाली होती. मिनलला असं वाटत होतं की 12 वाजले आहे आणि शुक्रवार आहे. आता ज्यावेळेस मिनलने सुरुवात केली त्यावेळेस गुरुवारी 0 अंश रेखावृत्तापासून ती निघाली. जशी ती 30 अंश पश्चिम रेखावृत्तावरून पोहोचली त्यावेळी तिच्या मते वाजले होते 2 आणि वार होता गुरुवार. तशीच ती 60 डिग्री पश्चिम पर्यंत पोहोचली त्यावेळेस 4 वाजले होते. तिच्या मते वार होता गुरुवार. त्यानंतर ती 90 अंश पश्चिम रेखावृत्तावरून पोहोचली. तिच्या मते 6 वाजले होते आणि वार होता गुरुवार. समोर ती तशी चालत गेली. समोर गेली 120 अंश पश्चिम रेखावृत्तावर पोहोचली त्यावेळेस 8 वाजले होते आणि तिने गुरुवार ग्राह्य धरला होता. तशीच ती 150 अंश पश्चिम रेखावृत्तावर पोहोचली त्यावेळेस तिच्या मते 10 वाजले होते. तिने गुरुवार ग्राह्य धरला होता. तशीच ती 180 अंश रेखावृत्तावर पोहोचली त्यावेळेस 12 वाजले होते आणि 12 वाजता तिने वार पकडला होता गुरुवार. पण या ठिकाणी आल्यानंतर तिला असं वाटलं की ज्यावेळेस आपण 180 अंश रेखावृत्त क्रॉस करतो त्यावेळेस मागचा वार ग्राह्य धरावा लागतो. म्हणून ती जेव्हा 150 अंश पूर्व रेखावृत्तावरून पोहोचली त्यावेळेस तिच्या मते 2 वाजले होते आणि वार होता बुधवार. मग ती तशी 120 अंश पूर्व रेखावृत्तावरून पोहोचली. तिच्या मते 4 वाजले होते. वार होता बुधवार. तशी पुन्हा ती समोर गेली 90 अंश पश्चिम रेखावृत्तावरून पोहोचली. तिच्या मते या ठिकाणी 6 वाजले होते आणि वार होता बुधवार. तशी ती समोर निघाली 60 अंश पूर्व रेखावृत्तावरून पोहोचली त्यावेळेस तिच्या मते 8 वाजले होते आणि बुधवार होता. पुन्हा ती 30 अंश पूर्व रेखावृत्तावरून पोहोचली. तिच्या मते 10 वाजले होते आणि वार होता बुधवार. ती पुन्हा 0 अंश रेखावृत्तावरून पोहोचली. म्हणजे ज्या ठिकाणाहून तिने सुरुवात केली ती गुरुवारी त्या ठिकाणी जी येऊन पोहोचली त्यावेळेस 12 वाजले होते आणि तिच्या मते होता बुधवार. आता एकीकडे मिनल ज्यावेळेस पोचते त्यावेळेस तिच्या मते 12 वाजलेले असतात आणि बुधवार असतो. तर सुनीलच्या मते 12 वाजलेले असतात आणि शुक्रवार असतो. मग या दोघांमध्येही मतभेद निर्माण होतात की नेमका आज वार कोणता आहे. मग या ठिकाणी त्यांचं कुठे चुकलं काय चुकलं हे आपण आता बघणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो सुनीलने काय केलं आणि मिनलने काय केलं या ठिकाणी लक्ष द्या. आता आंतरराष्ट्रीय संकेतानुसार ज्यावेळेस आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो आणि 180 अंश रेखावृत्त ज्यावेळेस ओलांडतो त्यावेळेस तुम्हाला मागचा वार पकडायचा असतो. आणि ज्यावेळेस आपण 0 अंश रेखावृत्तावरून
पश्चिमेकडे चालत जातो आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येतो, त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संकेतानुसार ज्यावेळेस आपण 180 अंश रेखावृत्त क्रॉस करतो, ओलांडतो, त्यावेळेस आपल्याला पुढचा वार पकडायचा असतो. आता या ठिकाणी जेव्हा सुनील प्रदक्षिणे मारत होता, त्यावेळेस त्यांनी बघा या ठिकाणी 2 वाजता गुरुवार पकडला होता, 60 अंश पूर्ववर 4 वाजले होते आणि गुरुवार पकडला होता. 90 अंश पूर्व रेखावृत्तावर त्यांनी 6 वाजले होते, गुरुवार पकडला होता. 120 अंश पूर्व रेखावृत्तावर 8 वाजले होते, त्यांनी गुरुवार पकडला होता. 150 अंश रेखावृत्तावर 10 वाजले होते, त्यांनी गुरुवार पकडला होता. आणि 180 अंश रेखावृत्तावर 12 वाजले होते, गुरुवार त्यांनी पकडला होता. पण या ठिकाणी त्यांनी गडबड केली. ज्यावेळेस त्यांनी 180 अंश रेखावृत्त क्रॉस केलं, त्यावेळेस त्यांनी पुढचा वार पकडला. आंतरराष्ट्रीय संकेत काय म्हणतो की ज्यावेळेस आपण पूर्वेकडून येतो, त्यावेळेस 180 अंश रेखावृत्त ज्यावेळेस क्रॉस करतो, त्यावेळेस तुम्हाला मागचा वार पकडायचा आहे. त्यांनी समोरचा वार पकडला. आता या ठिकाणी जेव्हा 12 वाजले होते, त्यावेळेस गुरुवार होता, पण त्यांनी जेव्हा क्रॉस केलं तेव्हा शुक्रवार लागला असता. परंतु आंतरराष्ट्रीय संकेतानुसार पूर्वेकडून ज्यावेळेस आपण पूर्वेकडून जातो आणि 180 अंश रेखावृत्त क्रॉस करतो, त्यावेळेस आपल्याला मागचा वार पकडायचा असतो. मग इथे जर शुक्रवार लागला असता तर मागचा वार कोणता होता? शुक्रवारच्या मागचा वार गुरुवार. मग त्यांनी इथे काय पकडायला पाहिजे होतं? जेव्हा तो 150 अंश पश्चिम रेखावृत्तावरून पोहोचला, त्यावेळेस 2 वाजले होते आणि वार होता गुरुवार. 4 जेव्हा तो पुन्हा येऊन पोहोचला, त्यावेळेस 4 वाजले होते. या ठिकाणी गुरुवार त्याने पकडायला पाहिजे होता. पुन्हा जेव्हा तो 90 अंश पश्चिम रेखावृत्तावरून पोहोचला, त्यावेळेस 6 वाजले होते. त्यांनी गुरुवार पकडायला पाहिजे होता. तेव्हा 60 अंश पश्चिम रेखावृत्तावरून जेव्हा पोहोचला, तेव्हा 8 वाजले होते. त्यांनी शुक्रवार धरला होता. शुक्रवार धरता त्यांनी गुरुवार धरायला पाहिजे होता. आणि जेव्हा 30 अंश पश्चिम रेखावृत्तावरून जेव्हा तो पोहोचला, त्यावेळेस 10 वाजले होते. त्यांनी शुक्रवार पकडला होता, त्यावेळेस त्याला गुरुवार पकडायचा होता. आणि ज्यावेळेस तो 0 अंश रेखावृत्तावरून पोहोचला, त्यावेळेस 12 वाजले होते आणि त्यांनी शुक्रवार पकडला होता. हा न पकडता त्याला गुरुवार पकडायचा होता. तेव्हा त्या दिवशी 12 वाजता गुरुवार असता. आता तीच चूक मिनलने सुद्धा केली. आता मिनल बघा गुरुवारी निघली, 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर 2 वाजले होते, गुरुवार पकडला होता. 60 अंश रेखावृत्तावर 4 वाजले होते, गुरुवार पकडला होता. 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर 6 वाजले होते, गुरुवार पकडला होता. 120 अंश रेखावृत्तावर 8 वाजले होते, गुरुवार पकडला होता. 150 अंश पश्चिम रेखावृत्तावर 10 वाजले होते, गुरुवार पकडला होता. विद्यार्थी मित्रांनो, मिनल जेव्हा 180 अंश रेखावृत्तावर पोहोचते, त्यावेळेस 12 वाजलेले असतात आणि गुरुवार ती पकडते. आणि ज्यावेळेस मागचं जेव्हा आपण उदाहरण बघितलं होतं, तेव्हा मिनलला असं वाटलं होतं की 180 अंश रेखावृत्त जेव्हा आपण क्रॉस करतो, त्यावेळेस मागचा वार धरावा असं तिला वाटलं होतं, म्हणून तिने बुधवार ग्राह्य धरला होता. परंतु इथेच तिची गफलत झाली, इथेच तिची चूक झाली. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या संकेतानुसार जेव्हा आपण पूर्व दिशेने प्रवास करतो आणि जर वाररेषा ओलांडली, तर मात्र आपल्याला आहे तोच वार ग्राह्य धरावा लागतो. म्हणजे जर समजा आपण पूर्वेकडे जात आहोत, या दिवशी रात्री 12 वाजता जर समजा गुरुवार असेल, तर येणारे दिवसही किंवा येणारा दिवसही आपल्याला गुरुवारच ग्राह्य धरावा लागतो. मग इथे तिची गफलत झाली, तिने बुधवार पकडला होता, इथे तिला गुरुवार पकडायला हवा होता. म्हणून ती जेव्हा 150 अंश पूर्व रेखावृत्तावर पोहोचते, त्यावेळेस रात्रीचे 2 वाजलेले असतात. त्यावेळेस
गुरुवार असतो. त्यानंतर ती पुन्हा 120 अंश पूर्व रेखावृत्तावर येते तेव्हा पहाटेचे 4 वाजलेले असतात आणि वार असतो गुरुवार. ती जेव्हा 90 अंश पूर्व रेखावृत्तावर पोहोचते त्यावेळेस सकाळचे 6 वाजलेले असतात, सकाळचे 6 वाजलेले असतात आणि वार असतो गुरुवार. ती जेव्हा 60 अंश पूर्व रेखावृत्तावर येते त्यावेळेस सकाळचे 8 वाजलेले असतात आणि वार असतो गुरुवार. आणि ती जेव्हा 30 अंश पूर्व रेखावृत्तावर येऊन पोहोचते त्यावेळेस 10 वाजलेले असतात आणि वार असतो गुरुवार. आणि ती जेव्हा 0 अंश म्हणजे ज्या ठिकाणाहून तिने सुरुवात केली होती प्रवासाला त्या ठिकाणी येऊन पोहोचते त्यावेळेस दुपारचे 12 वाजलेले असतात आणि वार असतो गुरुवार. म्हणजे या ठिकाणी मिनल आणि सुनीलने ज्यावेळेस 180 अंश रेखावृत्त क्रॉस केलं त्यावेळेस जागतिक वाररेषा ओलांडताना जे संकेत दिलेले आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं त्यांनी पालन केलं नव्हतं. म्हणून ते जेव्हा पोहोचले त्यावेळेस सुनीलनी शुक्रवार धरला होता आणि मिनलनी बुधवार धरला होता. ते चुकले होते. त्या दिवशी वार होता गुरुवार. म्हणून आपण ज्यावेळेस 180 अंश रेखावृत्त क्रॉस करतो, पार करतो त्यावेळेस सर्वात महत्वाच्या 2 गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं असते. ते म्हणजे प्रवासाची दिशा आणि दुसरा जो एक घटक आहे तो म्हणजे वार व वेळ. या 2 गोष्टीकडे प्रामुख्याने आपल्याला लक्ष द्यावं लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला हे जे वेळेचं गणित आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काही गणित बघूया. म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या रेखावृत्तावर कोणत्याही एका रेखावृत्तावरील जर समजा आपल्याला दिनांक, वार आणि वेळ दिली असेल तर कोणत्याही रेखावृत्तावरील आपल्याला वार, दिनांक आणि वेळ सांगता येते. त्याचं कॅल्क्युलेशन करता येते. त्याच्या आधी आपण ते कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक गणित दिलेलं आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की 170 अंश पूर्व रेखावृत्तावर जर समजा 25 डिसेंबर असेल, त्या दिवशी रविवार असेल, दुपारचे 16 वाजलेले असेल म्हणजे 4 वाजलेले असेल तर त्याच वेळी 80 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असेल. साधं आपल्याला काढायचं आहे की 80 अंश पश्चिम रेखावृत्तावर आता किती वाजले असेल. आपण याच्या आधी बघितलं होतं की सर्वात पहिले आपल्याला या 2 मधला 170 अंश पूर्व रेखावृत्त आणि 80 अंश पश्चिम रेखावृत्त यामधला फरक, अंशात्मक फरक आपल्याला बघायचा आहे. या दोघातला जर अंशात्मक फरक आपण बघितला तर तो येतो 90 अंश. लक्षात, 170 अंश पूर्व रेखावृत्त आणि 80 अंश पश्चिम रेखावृत्त या दोघातला जो अंशात्मक फरक आहे तो आहे 90 अंश. आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला एका अंशातून दुसऱ्या अंशात जायला किती वेळ लागतो? 4 मिनिट. किती? 4 मिनिट. एका अंशातून दुसऱ्या अंशात जायला पृथ्वीला लागतो 4 मिनिट आणि आपला अंशात्मक फरक आहे 90 अंशाचा. मग आपण करणार 90 गुणिला 4 मिनिट बरोबर 360 मिनिटे. 360 मिनिटे मिळाली. 360 मिनिटे म्हणजे किती तास? मग 360 भागीला 60. 6 6 6 6
36 म्हणजे किती तास? म्हणजे 170 अंश पूर्व रेखावृत्त आणि 80 अंश पश्चिम रेखावृत्तामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 6 तासाचा. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जागतिक वार रेषा ओलांडताना जे काही संकेत सांगितलेले आहेत, ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेचं आपल्याला या ठिकाणी पालन करायचं आहे. आपल्याला सांगितलं आहे, स्लाइड मध्ये आपण सांगितलेलं आहे की पूर्वेकडच्या वेळा ह्या नेहमीच समोर असतात. म्हणजे ही या ठिकाणी जर समजा दुपारचे 12 वाजले असेल, 25 डिसेंबर असेल, तर निश्चित पश्चिम ठिकाणी 80 अंश पश्चिम रेखावृत्तावर मागचा वार असेल. कारण आपल्याला जागतिक संकेतांना जेव्हा सांगितलं, जे सूचना केलेल्या आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पूर्वेकडच्या वेळा या नेहमी समोर असतात. मग 25 डिसेंबर रविवार दुपारचे 16 वाजले असेल किंवा 4 वाजले असेल, तर 80 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? मग आपल्याला सांगता येतं की त्या ठिकाणी तारीख असेल 24 डिसेंबर आणि 6 तास मागे जर आपण गेलो तर आपल्याला सांगता येतं की त्या ठिकाणी रात्रीचे 24 डिसेंबर रात्रीचे 10 वाजले असेल. बघा, तुम्ही 6 तास मागे जर गेले तर तुम्हाला लक्षात येतं रात्रीचे 10 वाजले असतील आणि तारीख असतील 24 डिसेंबर. या ठिकाणी 24 तारीख असेल, रात्रीचे 10 वाजले असतील आणि वार असेल शनिवार. इथे रविवार आहे, आपल्याला मागचा वार पकडायचा आहे. कोणता वार असेल? शनिवार. म्हणजे 170 अंश पूर्व रेखावृत्तावर 25 डिसेंबर रविवार दुपारचे 16 वाजले असेल, तर त्याच वेळी 80 अंश पश्चिम रेखावृत्तावर 24 डिसेंबर असेल, रात्रीचे 10 वाजले असेल आणि शनिवार असेल. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा समजून घेता येईल. अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आपल्याला कळला असेल आणि आता आपण कोणत्याही पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणची कोणत्याही रेखावृत्तावरील जर समजा तुम्हाला वार, वेळ, दिनांक दिला असेल तर दुसऱ्या कोणत्याही रेखावृत्तावरील तुम्हाला वार, वेळ आणि दिनांक सहज काढता येईल. अपेक्षा करतो की आपल्या लक्षात आलं असेल आणि आता आपण स्वतः काही उदाहरणे घेऊन त्याचा प्रॅक्टिस ते सोडवून बघण्याचा प्रयत्न करावा.